अकोला येथे जिल्हाधिकारी यांच्या दालनात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी वर्षा मीना मॅडम यांना सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर करण्यात आले होते। या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात एक विशेष आढावा बैठक संपन्न झाली। या महत्त्वपूर्ण बैठकीला अकोला महानगरपालिकेचे आयुक्त, समाजकल्याण अधिकारी, महात्मा फुले मंडळाचे अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी व अकोट, बालापूर, पातूर, तेलारा सर्व नगर परिषदचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। माननीय जिल्हाधिकारी वर्षा मीना मॅडम यांचे महत्त्वपूर्ण निर्देश यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या, विशेषतः अनुसूचित जाती व वाल्मिकी समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले। त्यांनी उपस्थित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे कडक आदेश दिले आहेत। सफाई कर्मचाऱ्यांच्या वस्तीतील समस्या आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींचा सविस्तर अहवाल 8 दिवसांत सादर करावा। सफाई कामगारांच्या हक्कांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांना न्याय मिळवून द्यावा। प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी। संघटनात्मक मत संघटनेच्या वतीने स्टार माननीय जिल्हाधिकारी वर्षा मीना मॅडम यांच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करण्यात आले। संघटनेचे प्रतिनिधी म्हणाले की माझ्या 70 वर्षांच्या आयुष्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सफाई कामगारांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली आहे। जिल्हाधिकारी मॅडम यांनी ज्या प्रकारे गरीब आणि कष्टकरी समाजाच्या समस्या समजून घेतल्या, तशाच संवेदनशीलतेने जर सर्व अधिकारी काम करतील तर नक्कीच सफाई कामगारांवरील अन्याय दूर होईल। यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।